आज आपण बायबलमधील संदेष्टे ह्या विषयाचा अभ्यास करणार आहोत। हिब्रू धर्मग्रंथ जो आहे त्याला आपण तनक म्हणतो। तनक म्हटल्यानंतर त्यामध्ये 3 शब्द येतात, त न क। हे हिब्रू धर्मग्रंथाचे एकूण 3 भाग आहेत। पहिल्या भागाला म्हणतात तोरा, आणि तोरा म्हणजे पंचग्रंथ। तोरा म्हटल्यानंतर नियमशास्त्र। बायबलची जी पहिली 5 पुस्तकं आहेत त्यांना पंचग्रंथ म्हटलं जातं। त्याच्यामध्ये उत्पत्ती, निर्गम, लेवीय, गणना आणि अनुवाद अशा एकूण 5 पुस्तकांचा समावेश होतो, म्हणून त्यांना पंचग्रंथ म्हणजे ग्रीक शब्द आहे पेंटेट्यूक असं म्हटलं जातं। दुसरा भाग आहे नबीईम, आणि नबीईम म्हटल्यानंतर संदेष्टांचे ग्रंथ। हिब्रू धर्मग्रंथामध्ये संदेष्टांच्या ग्रंथाचे 2 भाग मानले जातात। पहिला भाग असतो पूर्व संदेष्टे, ज्याला इंग्रजीमध्ये फॉर्मर प्रॉफिट्स असं म्हटलं जातं, आणि दुसरा भाग आहे उत्तर संदेष्टे, म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये लेटर प्रॉफिट्स असं म्हटलं जातं। पूर्व संदेष्टे म्हटल्यानंतर यहोशवापासून 2 राजे ह्यामध्ये जेवढी पुस्तकं आलेली आहेत त्यांना पूर्व संदेष्टे म्हटलं जातं। पूर्व संदेष्टे ह्या शब्दाचा अर्थ असा की प्रत्यक्ष खरे संदेष्टे ह्या जगामध्ये अवतरण्यापूर्वी, की ज्यांच्या नावावरती पुस्तकं आहेत ते ह्या जगामध्ये अवतरण्यापूर्वी काही संदेष्टे होऊन गेले। त्याच्यामध्ये अब्राहमाला देखील संदेष्टा म्हणून गणलं गेलेलं आहे, मोशेला देखील संदेष्टा म्हणून गणलं गेलेलं आहे। यहोशवाच्या काळापासून तर 2 राजांच्या पुस्तकांच्या काळापर्यंत काही संदेष्टे येऊन गेलेले आहेत। शमूएलासारखा संदेष्टा आपणा सर्वांना ठाऊक आहे, नाथानसारखा संदेष्टा आपल्याला माहीत आहे, एलियासारखा, अलिशासारखा संदेष्टा आपल्याला माहीत आहे, गादसारखा संदेष्टा आहे। म्हणजे असे जे काही संदेष्टे होऊन गेलेले आहेत त्या संदेष्टामुळे ह्या पुस्तकांना पूर्व संदेष्टे असं नाव देण्यात आलेलं आहे। परंतु उत्तर संदेष्टे म्हटल्यानंतर ज्यांच्या नावावरती पुस्तकं आहेत अशा प्रकारचे संदेष्टे, त्यामध्ये देखील 2 भाग पडतात, मोठे संदेष्टे आणि लहान संदेष्टे। एकूण 3 मोठे संदेष्टे मानले जातात आणि 12 लहान संदेष्टे मानले जातात। आता मोठे आणि लहान हे कशावरून ठरवले गेलेले आहेत? पहिल्या प्रथम त्यांच्या पुस्तकांचा आकार। जे 3 मोठे संदेष्टे आहेत त्यांच्या पुस्तकांचा आकार खूप मोठा आहे। उदाहरणार्थ यशाया संदेष्टांच्या पुस्तकामध्ये 66 अध्याय आहेत, यिर्मया संदेष्टाच्या पुस्तकामध्ये 52 अध्याय आहेत, आणि यहेजकेलच्या पुस्तकामध्ये 48 अध्याय आहेत। म्हणजे पुस्तकांचा आकार मोठा आहे म्हणून त्याला मोठे संदेष्टे म्हटलं जातं। दुसरं वैशिष्ट्य की हे मोठे संदेष्टे बराच काळ कार्य करत होते। यशायासारखा संदेष्टा 40 वर्षे बोलत होता, यिर्मयासारखा संदेष्टा 46 वर्षे बोलत होता, आणि यहेजकेलसारखा संदेष्टा 24 वर्षे कार्य करत होता। म्हणजे ह्यांचं जर कार्य आपण बघितलं तर त्यांची कारकीर्द खूप मोठी आहे। आणि त्यांचं तिसरं वैशिष्ट्य म्हणजे ते एका विशिष्ट ठिकाणापर्यंत मर्यादित राहिले नाहीत, संपूर्ण देशासाठी ते संदेश देत होते। यिर्मया संदेष्टा हा यरूशलेममध्ये जरी संदेश देत असला तरी त्याचा संदेश बाबिलोनमध्ये असलेल्या लोकांपर्यंत देखील पोहोचत होता। यहेजकेल संदेष्टा स्वतः बाबिलोन येथे लोकांबरोबर राहत होता, पण त्या सगळ्या लोकांसाठी संदेश देत होता। आणि यशाया संदेष्टाने जो संदेश दिलेला आहे तो तर आता संपूर्ण जगासाठी लागू पडणारा आहे, म्हणून त्या संदेष्टांना मोठे संदेष्टे असं नाव देण्यात आलेलं आहे। लहान संदेष्टे म्हटल्यानंतर त्यांची कारकीर्द अतिशय कमी, कधीकधी फक्त 1 महिन्याभरापुरता, 6 महिन्यापुरता त्यांनी आपला संदेश दिलेला आहे। फक्त एका गावापुरता आपला संदेश त्यांनी मर्यादित ठेवलेला आहे। त्यांच्या पुस्तकांचा आकार देखील अतिशय छोटा आहे। ओबद्याचं पुस्तक फक्त 1च अध्याय, हग्गाईचं पुस्तक फक्त 2च अध्याय, हबक्कुक आणि नहूम ह्यांचं पुस्तक फक्त 3 अध्याय, योनाचं पुस्तक फक्त 4 अध्याय। म्हणजे पुस्तकांचा आकार देखील छोटा आहे, म्हणून त्यांना लहान संदेष्टे असं म्हटलं गेलेलं आहे। तर अशा प्रकारे नबीईम म्हणजे संदेष्टे, आणि कतुबीम म्हटल्यानंतर इतर साहित्य। त्या इतर साहित्यामध्ये इस्रायलचा इतिहास येतो, त्याच्यामध्ये
इस्रायलचं ज्ञानसाहित्य येतं, त्याच्यामध्ये इस्रायली लोकांचं काव्य येतं, स्तोत्रसंहिता, गीतरत्न, म्हणजे आणि अशा प्रकारे हे इतर साहित्य देखील त्या पुस्तकामध्ये बायबलमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. त्यापैकी आज आपण ह्या दुसऱ्या भागाचा अभ्यास करणार आहोत. नबीईम म्हटल्यानंतर संदेष्टे. खरं पाहता हिब्रू भाषेमध्ये संदेष्ट्यासाठी 5 शब्द आहेत आणि प्रत्येक शब्दाचा अर्थ थोडासा वेगळा आहे, म्हणून ते 5ही शब्द जर आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आपणा सर्वांना ठाऊक असलेला अतिशय परिचित असा शब्द आहे नबीईम. त्याचा मूळ शब्द आहे नबी. नबी म्हटल्यानंतर प्रवक्ता किंवा कोणाच्या तरी वतीने बोलणारा. तर इथे नबी म्हटल्यानंतर कोणाच्या वतीने बोलणारा, तर देवाच्या वतीने बोलणारा, साक्षात देवाचं मुख असलेला, म्हणून त्याचं ग्रीक भाषांतर आहे प्रॉफेटेस. प्रॉफेटेस, फेटेस म्हटल्यानंतर तोंड, प्रो म्हणजे कोणाच्या तरी वतीने ते तोंड वापरलं गेलेलं आहे. म्हणून संदेष्टा जेव्हा संदेश देत असतो तेव्हा तो जणू काही परमेश्वराचं मुख बनून ह्या जगामध्ये वावरत असतो. हा शब्द एवढा फेमस आहे की एकूण 300 वेळा जुन्या करारामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. 300 वेळा हा शब्द संदेष्टांसाठी वापरला गेलेला आहे. दुसरा शब्द आहे रोई, जो मूळ हिब्रू शब्द राआ आहे, त्याचा अर्थ पाहणे. इथे रोही म्हणजे पाहणारा, द्रष्टा. त्याला काहीतरी दिसतं. काय दिसतं? फक्त वर्तमान परिस्थिती दिसत नाही, फक्त भविष्यकाळातली परिस्थिती दिसत नाही, तर देवाची योजना दिसते. त्या देवाच्या योजनेविरुद्ध वागणारे लोक दिसतात, म्हणून त्या लोकांना तो खडसावतो, म्हणून तो रोई. त्यानंतर होजे आणि कोसेम हे दोनही शब्द, त्या शब्दांचा अर्थ आहे भविष्यवादी किंवा ज्योतिषी. हे शब्द फारसे आपल्याला जुन्या करारामध्ये वाचायला मिळत नाही. मात्र मांत्रिकांसाठी, जादूटोणा करणाऱ्यांसाठी, भविष्य पाहण्यासाठी, ज्योतिषविद्या असणाऱ्या लोकांसाठी तो शब्द त्या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे. आणि काही प्रमाणामध्ये इस्रायलच्या इतिहासामध्ये अशी मंडळी होऊन गेली की ज्यांच्यावरती तुटून पडावं लागलं इस्रायलच्या खऱ्या संदेष्ट्यांना. म्हणून हे जे संदेष्टे आहेत ते भविष्यवादी. आणि 5वा शब्द आहे इश हा एलोहिम. इश म्हटल्यानंतर माणूस, हा एलोहिम म्हणजे देवाचा माणूस. संदेष्टा म्हटल्यानंतर देवाचा माणूस, परमेश्वराच्या वतीने ह्या जगामध्ये वावरणारा माणूस. म्हणजे ह्या 5ही शब्दांचा जर आपण विचार केला तर संदेष्टा म्हटल्यानंतर नुसतंच भविष्य पाहणारा असं आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणून भविष्यवादी अशा प्रकारचा जो शब्द आहे तो शब्द तितकासा पुरेसा नाही, किंवा नुसता प्रवक्ता असा शब्द आपण जर वापरला तरी तो देखील पुरेसा नाही. कारण प्रवक्ता म्हटल्यानंतर एखाद्याच्या वतीने बोलणारा तेवढा पुरेसा नाही. तर संदेष्टा म्हटल्यानंतर वर्तमान काळावरती चिंतन करणारा, भविष्याचा वेध घेणारा, देवाची योजना समजून सांगणारा, देवाच्या योजनेविरुद्ध खडसावणारा असा देवाचा माणूस, देवाच्या वतीने बोलणारा माणूस, त्याला आपण संदेष्टा म्हणत असतो. इस्रायलमध्ये खोट्या संदेष्ट्यांचा सुळसुळाट माजलेला, आणि म्हणूनच खरे संदेष्टे कोणते आणि खोटे संदेष्टे कोणते ह्याच्याविषयी देखील बायबलमध्ये आपल्याला बरीचशी माहिती मिळते. एकूण 7 वैशिष्ट्ये खऱ्या संदेष्ट्यांची आपल्या निदर्शनास येत असतात. की आपल्या आजूबाजूला वावरणारी जी माणसं असतात त्या माणसामध्ये खरे संदेष्टे कोणते आणि खोटे संदेष्टे कोणते त्याचा आपण सातत्याने शोध घेणं गरजेचं आहे. पहिलं त्यांचं वैशिष्ट्य आहे देवाने बोलावलेला. नबीईम असा शब्द आपण आत्ताच ऐकला, तो अक्काडियन भाषेमध्ये नाबू ह्या शब्दावरून आलेला आहे. नाबू म्हणजे बोलावणं. कोणी बोलावलेलं आहे? देवाने बोलावलेलं आहे. म्हणून बऱ्याचशा संदेष्टाच्या पुस्तकामध्ये आपल्याला असं वाचायला मिळते की परमेश्वराचे वचन यिर्मया संदेष्टाला प्राप्त झाले ते असे. म्हणजे परमेश्वराचे वचन जेव्हा प्राप्त झाले तेव्हा ते पाचारण त्याला झालेलं आहे, ते बोलावणं झालेलं आहे, त्याला बोलावलं गेलेलं आहे. आणि म्हणूनच परमेश्वराने किंवा देवाने बोलावलेला.
दुसरी गोष्ट, देवाच्या नावाने संदेश देणारा. देवाच्या नावाने संदेश देणारा हा संदेश जो असतो तो कधीच स्वतःच्या नावाने बोलत नसतो. को अमार अदोनाय एलोहिम एलोहेका असे हिब्रू शब्द आहेत. त्याचा अर्थ काय की तुमचा देव परमेश्वर असं बोलत आहे. हे शब्द कितीतरी वेळेला आपल्याला बायबलमध्ये वाचायला मिळतात. म्हणजे हा जो संदेष्टा असतो तो संदेष्टा परमेश्वराच्या नावाने संदेश देत असतो, कधी स्वतःच्या नावाने संदेश देत नसतो. आम्ही धर्मगुरू तुमच्या पायरीवरती चढत असतो, कोणाच्या नावाने तुम्ही आमचं स्वागत करत असता? प्रभूच्या नावाने येणारा तो धन्यवादित असो, असे शब्द जणू काही तुमच्या ओठांवरती तुमच्या काळजात असतात. म्हणून देवाच्या नावाने संदेश देणारा. तिसरी गोष्ट, अस्वस्थ करणारी उर्मी त्यांच्या अंतर्यामी असते. अस्वस्थ अशी करणारी उर्मी की त्यांना परमेश्वराचा संदेश स्वस्थ बसू देत नाही. यिर्मया संदेष्टाने अध्याय 20 सांगितलेलं आहे की देवाचं वचन माझ्या हाडामध्ये जळत्या निखाऱ्यासारखं आहे. आपल्याला साधा ताप जर आला तरीसुद्धा आपण आपल्या अंथरुणावरती सातत्याने वळवळत राहतो. शांतपणे आपल्याला बसवत नाही. जोपर्यंत औषध जात नाही, इंजेक्शन होत नाही, तोपर्यंत आपलं शरीर शांत होत नाही. ते तापाने फणफणत राहतं. अगदी त्याप्रमाणे ह्या ठिकाणी देखील परमेश्वराचा संदेश त्या संदेशाच्या संपूर्ण शरीरामध्ये, रोमामध्ये, कणाकणामध्ये असा भिनलेला असतो की त्याला स्वस्थ बसवत नाही. म्हणून असा माणूस शांत बसू शकत नाही. तो ताबडतोब परमेश्वराचं वचन इतरांना सांगण्यासाठी बाहेर पडत असतो. त्यानंतर चमत्कारांची साथ. त्याच्या वचनाला किंवा त्याच्या संदेशाला चमत्कारांची साथ असते. हा जेव्हा संदेश एखादा चमत्कार करत असतो तेव्हा लोकांना कळत असतो खरोखरच हा देवाचा माणूस आहे. एलिया संदेष्टा झारफत इथे विधवेकडे पाठवण्यात आला होता. त्या ठिकाणी विधवेचा मुलगा अचानक मरण पावला. एलिया संदेष्टा त्याला माडीवरच्या खोलीत घेऊन जातो, त्याच्यावरती पाखर घालतो, त्याला जिवंत करतो, परत घेऊन येतो. तेव्हा त्या बाईच्या तोंडामध्ये शब्द कोणते आहेत की तुम्ही देवाचे माणूस आहात, हे आत्ता मला पटलं. म्हणजे खरा संदेष्टा असतो तो स्वतःच्या सामर्थ्यानं नव्हे तर परमेश्वराच्या सामर्थ्याने अशा प्रकारे काम करत असतो. पाचवा वैशिष्ट्य आहे कल्पक चित्तवृत्ती. कल्पक चित्तवृत्ती म्हटल्यानंतर तो संदेष्टा नुसता शब्दाने बोलत नाही, तर तो संदेश देत असताना काहीतरी क्रिएटिव्ह, कल्पक, सर्जनशील, सृजनशील असं काहीतरी करत असतो. उदाहरणार्थ यिर्मया संदेशाच्या पुस्तकामध्ये परमेश्वर त्याला सांगतो की जा फरात नदीमध्ये तुझा जो कमरबंद आहे तो भिजवायला घाल. त्याच्यानंतर काही दिवसांनी सांगितलं जा परत तू घेऊन ये, आणि तो परत आणला तेव्हा सापसूप खराब झालेला. तेव्हा परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त होते. यिर्मया संदेशाला सांगितलं जातं जाऊन तुझ्या लोकांना सांग की तुम्ही असेच परकीयांच्या प्रांतामध्ये राहिलात, तिथे खराब झालात, माझ्यापासून दुरावलेले आहात, आता हा कमरबंद काय कामाचा, मला तो फेकून द्यावा लागेल. म्हणजे अशा प्रकारची कल्पक दृष्टी. किंवा त्याला सांगण्यात आलं की एका कुंभाराच्या घरी जा. कुंभाराच्या घरी गेल्यानंतर कुंभार एक मडकं तयार करत होता आणि मडकं करत असताना अचानक ते खराब झालं. तेव्हा ते बाजूला ठेवलं, त्याने दुसरं मडकं करायला घेतलं. तसं परमेश्वर सांगतो मी तुमचं सुंदर मडकं तयार करायला घेतलेलं पण ते आता खराब झालेलं आहे, आता मी नवीन मडकं तयार करीन. किंवा यहेजकेल संदेशाद्वारे परमेश्वर सांगतो की तुझे केस भादर आणि ते एका तराजूमध्ये तोल, त्यानंतर काही कात्रीने कापून टाक, काही विस्तवामध्ये जाळून टाक, काही वाऱ्यावरती उडवून टाक, आणि मग लोकांना जाऊन सांग मी तुमची अवस्था अशी करणार आहे. काही जण तलवारीने मारले जातील, काही जण अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडतील, काही जण असे विखुरले जातील, जसे केस वाऱ्यावरती विखुरले गेले तसे काही जण विखुरले जातील. म्हणजे अशा प्रकारे कल्पक चित्तवृत्ती ह्या संदेशाने आपल्या मनी बाळगलेली आहे. सहावा वैशिष्ट्य की राजकीय शक्तीला शह देण्याची तयारी. की संदेष्टा म्हटल्यानंतर त्याला परमेश्वराच्या वतीने संदेश द्यायचा असतो आणि परमेश्वराच्या विरुद्ध कार्य करणारी मंडळी ह्या जगामध्ये असते. त्या मंडळीला ह्यांचा संदेश फार झोमतो. बऱ्याच वेळेला लोक आम्हाला देखील सांगतात फादर तुम्ही ह्या विषयावर कशाला बोलता,
काही गरज नाही, आम्हाला फार वाईट वाटतं, परंतु ती सत्यस्थिती असते, ती सांगावायची असते. खरी जी गोळी असते ती कडू जहर असते, तरी देखील ती दिल्याशिवाय आजार बरा होत नाही. म्हणून संदेष्टा जो संदेश देत असतो ते एक कटू सत्य असतं, परंतु ते सत्य सांगत असताना काही जण दुखावले जात असतात. अशा राजकीय लोकांशी शह देण्याची तयारी देखील ह्या संदेष्टाची असते. समजा संदेष्टा असली नसला, नकली असला, तर तो शह देऊ शकत नाही. संकट आल्यानंतर तो पळून जातो. येशूने त्याच्यासाठी एक सुंदर प्रतीक वापरलेलं आहे. चांगला किंवा उत्तम मेंढपाळ आणि मोलकरी. लांडगा झडप घालतो त्यावेळेला मेंढपाळ स्वतःच्या प्राणाची बाजी लावतो, परंतु कळपाला वाचवतो. परंतु लांडगा येत असताना पाहून मोलकरी घाबरून पळून जात असतो. खोटा संदेष्टा हा त्या मोलकऱ्यासारखा आहे. म्हणून खरा संदेष्टा आणि खोट्या संदेष्टासाठी एक महत्त्वाचं असं वैशिष्ट्य आहे शह देण्याची तयारी आणि शेवटी दुःख सहन करण्याची तयारी. हे अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की कोणतंही दुःख आलं तरी चालेल, परंतु मला हे पटलेलं आहे, हे मी केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संदेष्टांनी स्वतःच्या जीवनामध्ये खूपसं दुःख असं पचवलं. हिब्रू धर्मामध्ये किंवा यहुदी धर्मामध्ये अशा प्रकारची एक दंतकथा आहे की यशया संदेष्टाला कशा प्रकारे ठार करण्यात आलं बघा. सुताराच्या फळीवरती त्याला बांधण्यात आलं. त्याच्या डोक्यापासून तर 2 पायाच्या मधल्या भागापर्यंत अशी करवत चालवण्यात आली आणि त्याच्या शरीराचे 2 तुकडे करण्यात आले. कशा प्रकारे परमेश्वराच्या संदेष्टांना दुःख सहन करावं लागतं. आपण सहज चिंतन करायचं की आपल्या जीवनामध्ये परमेश्वराने आपल्याला जे पाचारण दिलेलं आहे संदेष्टे बनण्यासाठी, तिथे देवाने आपल्याला बोलावलेलं आहे. देवाच्या नावाने आपण बोलत राहावं अशी त्याची अपेक्षा आहे. आपल्या अंतर्यामी देखील एक ईश्वरी अंश आहे, त्याची उर्मी जागृत ठेवायची असते. आपल्या हातून देखील बारीक सारीक चमत्कार घडत असतात. आपल्याला देखील चित्तवृत्ती खूप कल्पक ठेवता येऊ शकते, क्रिएटिव्ह ठेवता येऊ शकते. त्याचा वापर करायचा आणि वाईट शक्तींशी शह देण्यासाठी सातत्याने तयारी ठेवायची आणि दुःख भोगण्यासाठी देखील तयार राहायचं. तेव्हा आपण खऱ्या अर्थाने अस्सल संदेष्टामध्ये मोडू शकतो. आता ह्याच थोड्याशा पार्श्वभूमीवरती आता आपण बायबलमधील संदेष्टांकडे वळूया. आज आपण बायबलमधील एकूण 15 संदेष्टांचा अभ्यास करणार आहोत की इस्रायलच्या इतिहासामध्ये हे जे 15 संदेष्टे होऊन गेले त्यातील पहिला संदेष्टा आहे संदेष्टा आमोस. संदेष्टा आमोस हा इसवी सन पूर्व 760 साली होऊन गेलेला आहे. आता संदेष्टांचा संपूर्ण जो काळ आहे त्या काळामध्ये सगळे साल किंवा सण येणार आहेत ते सगळे इसवी सन पूर्व असणार आहेत, प्रभू येशू ख्रिस्ताच्या अगोदर येऊन गेलेले. तर इसवी सन पूर्व 760 ह्या काळामध्ये आमोस संदेष्टा होऊन गेलेला आहे. आमोस संदेष्टा हा यहुदातील तेकोवा ह्या ठिकाणी राहणारा होता. तेकोवा, आणि तो व्यवसायाने मेंढपाळ होता. परंतु मेंढपाळ म्हटल्यानंतर नुसता साधा गुराखी नाही, अतिशय श्रीमंत असा मेंढपाळ. वर्षाला 1,00,000 मेंढरांची लोकर तो विकायचा. म्हणजे तुम्ही सहज विचार करा केवळ श्रीमंत असेल, अतिशय श्रीमंत मेंढपाळ. आणि त्याचबरोबर तो उंबराच्या झाडाची निगा राखायचा की उंबराचं जे झाड असतं त्याची जी फळं असतात ती फळं व्यवस्थित तयार करायची आणि ती विकायची. मात्र हा व्यवसाय करण्यासाठी त्याला यहुदामध्ये शक्य नव्हता. यहुदामध्ये उंबराचं झाड फुलायचं नाही, ते इस्रायलमध्ये असायचं. आता हा फरक कशावरून समजायचा की अशा प्रकारे इस्रायलचा समजा हा नकाशा, भूमध्य समुद्राकडचा हा भाग आहे, इथे गालिल समुद्र आहे, इथे यार्देन नदी आहे आणि इथे खाली आपला मृत समुद्र किंवा क्षार समुद्र आहे. परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की 2 तुकडे शल्मोनाच्या कारकिर्दीनंतर इस्रायलच्या राज्याचे पडले. ते 2 तुकडे झाल्यानंतर इथे यहुदाची 2 राज्ये आणि इथे इस्रायलची 10 राज्य, म्हणजे हे इस्रायल आणि हे जुडा. तर तेकोवा हे ठिकाण ह्या ठिकाणी आहे. आणि आता आमोसला आपलं हे दुसरा व्यवसाय करण्यासाठी इथे इस्रायलमध्ये बेथेल नावाचं जे ठिकाण आहे तिथे जावं लागणार आहे. तिथे गेल्यानंतर आमोसच्या नजरेस काही गोष्टी पडल्या. त्याने बघितलं
की इस्रायली लोक काय, यहुदी लोक काय, एकाच देवाची पूजा करतात. त्या देवाचं नाव आहे याहवे. त्या याहवे देवाची ते पूजा करत आहेत, परंतु तरी देखील त्यांच्या जीवनामधील विसंगती बघितल्यानंतर तो अस्वस्थ झाला. तो विचार करू लागला, कशा प्रकारे असं होऊ शकते. एक श्रीमंत मेंढपाळ, विचार करा, त्याला काहीच कमी नव्हतं, पण कुठेतरी त्याला परमेश्वराचं ते वचन प्राप्त झालं. तुम्ही अध्याय 7 वाचून बघा. आमोसच्या पुस्तकाला फक्त 9 अध्याय आहेत, त्यातील 7वा अध्याय तुम्ही वाचून बघा. त्याच्यामध्ये त्याचं पाचारण दडलेलं आहे की मी मेंढरांच्या मागे असताना परमेश्वराने मला बोलावले. ओरिजिनल हिब्रू शब्द जर बघितला, लाका म्हणजे घेणे. पण कसं घेणे? एखाद्या पुरुषाने दुसऱ्या स्त्रीला आपली पत्नी म्हणून घेणे, म्हणजे तिथे आयुष्यभराचा करार आहे. अगदी त्याप्रमाणे परमेश्वराने मला जणू काही घेतलं. कसं घेतलं? त्याचा एक संदेष्टा म्हणून आयुष्यभराचा जणू काही करार केला. म्हणून त्याच्या अंगामध्ये ही उर्मी निर्माण झालेली आहे. तो आपला व्यवसाय विसरतो, तो आपली श्रीमंती विसरतो आणि तिकडे गोरगरिबांवरती चाललेला अन्याय पाहतो आणि अस्वस्थ होतो. आणि मग तो ठरवतो आत्ता आपला संदेश द्यायचा. त्याच्यासाठी तो काय करतो बघा, की ह्या ठिकाणी जुडाच्या तेकोवा गावातून निघून तो इस्रायलच्या बेथेल गावामध्ये जातो. तिथे अमस्या नावाचा राजा आहे आणि अमस्या नावाचा कार्यकर्ता आहे आणि त्या ठिकाणी सुंदर अशी वेदी आहे. त्या वेदीभोवती सगळे लोक जमा होत आहेत आणि जमा झालेले असताना त्या ठिकाणी जे काही घडतं ते तो पाहतो. मग एक दिवस तो हिम्मत करतो आणि सांगतो मला बोलायचं आहे. तो बोलायला सुरुवात करतो. आमोसचं पुस्तक तुम्ही उघडून बघा, अध्याय 1 आणि 2 मध्ये काय घडलेलं आहे बघा. काय नक्की त्याने सांगितलं तिथे? आपल्या आजूबाजूची जी जेवढी राष्ट्र होती त्याच्यावरती तो तुटून पडला. कोणकोणती राष्ट्र होती? ह्या बाजूला मवाब होता, ह्या बाजूला आम्मोम होता, ह्या बाजूला गिलियाद होता, ह्या बाजूला सोर आणि सिदन होतं, ह्या बाजूला जोप्पा होतं, इथे अदोम होतं. अशी वेगवेगळी राष्ट्रे आजूबाजूला होती. त्या सगळ्या राष्ट्रांवरती तो अक्षरशः तुटून पडला आणि त्यांची सर्वांची पापं त्याने सांगायला सुरुवात केली. कशा प्रकारे एखाद्या राजाला त्याने ठार केल्यानंतर त्याचा हाडांचा चुरा सिमेंटमध्ये चुन्यामध्ये भरून ठेवावा, तशा प्रकारचं वर्णन. किंवा गरोदर स्त्रियांची उदरे अशी फाडून करवतीने ती बारकं बाहेर काढून ती छाटून टाकायची, अशा प्रकारची वर्णनं त्यामध्ये आलेली आहेत. हे सगळं ऐकल्यानंतर इस्रायली लोकांना आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या की हा माणूस आपल्या शत्रूंविषयी बोलतो, खूप चांगला आहे. परंतु जणू काही चापकाचा एखादा फटकारा मारावा त्याप्रमाणे आमोस आता इस्रायली लोकांवरती तुटून पडतो आणि इस्रायली लोकांना त्यांचे एकूण 7 पापे जी आहेत, इस्रायलची एकूण 7 पापे, ती 7 पापे समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यातील पहिलं पाप आहे अन्याय. कशा प्रकारचा अन्याय केला गेला होता बघा. गोरगरिबांना पैसे त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांना इतरांकडून काही गोष्टी उसण्या मागाव्या लागायच्या. मग त्या गोष्टी आता परतवू देऊ शकत नाहीत, मग तुम्ही तुमचं अंथरूण पांघरून द्या. अंथरूण पांघरून बघितल्यानंतर रात्री तो बिचारा कसा झोपी जाणार? अनुवादाच्या पुस्तकात, लेवीच्या पुस्तकात त्याविषयी स्पष्ट नियम आहे की तुमच्या गोरगरिबांचं अंथरूण पांघरून तुमच्या घरी ठेवू नका, तो कशाने झोपेल रात्री. पण श्रीमंतांनी नेमकं तेच केलेलं. आणि त्याच्याही पेक्षा वाईट म्हणजे एवढा त्यांच्यावरती सगळा अन्याय केल्यानंतर सुद्धा त्यांच्याकडची जी काही गोष्टी होत्या त्या गोष्टी घेऊन ते देवाच्या वेदीजवळ आलेले. बेथेल ह्या ठिकाणी याराबाम नावाच्या राजाने 2 गोऱ्यांची एक वेदी तयार केली होती आणि सांगितलं होतं की ज्या वेळेला कराराचा कोष आणण्यात आला तेव्हा ह्याच गोऱ्यांनी परमेश्वराला आपल्या देशामध्ये आणलेला आहे आणि लोक त्याची पूजा करू लागले. म्हणून ही जी गोष्ट वाईट देवाच्या नजरेने घडली होती त्या ठिकाणी सगळे लोक जमा होऊन तिथे परमेश्वराची पूजा अर्चा करत होते. अशा पार्श्वभूमीवरती श्रीमंत आणि गरीब ह्यांच्यातला भेदभाव आमोसच्या लक्षात येतो आणि आमोस त्यावेळेला अन्यायाविरुद्ध उभा ठाकतो आणि कशा प्रकारे उद्गार काढतो की एखाद्या राजाला समजा एखाद्या माणसाने जाऊन सांगावं की तुझी राणी ही बाशानातील माजलेल्या गायीसारखी आहे, एवढं प्रचंड अशी ताकद त्याच्यामध्ये आलेली असते आणि तो अन्यायाविषयी सांगतो. त्याच्यानंतर खोटी आशा.
इस्रायली लोकांना वाटलेलं होतं आम्ही देवाचे निवडलेलो आहोत, आमचं काय वाईट होणार आहे, आमचं काहीच वाईट होणार नाही. परंतु आमोस त्यांना सांगतो तुमचं काहीतरी वाईट होणार आहे. त्यानंतर फसवी अशी सुखासीनता म्हटल्यानंतर की त्यांच्या जीवनामध्ये जी सुखासीनता आलेली होती त्यामुळे ते ऐशारामी झालेले. त्यांना असं वाटलेलं की आत्ता आमचं कोण काही वाईट करू शकणार नाही, आता आमचं सर्व आहे व्यवस्थित, परमेश्वर काळजी घेईल. अशा प्रकारे इस्रायलची वेगवेगळी जी पापं होती ती पापं त्यांनी सांगायला सुरुवात केली. इस्रायलचा पोकळ कर्मकांड म्हटल्यानंतर उपासना, परंतु ती फक्त कर्मकांडापुरता मर्यादित, की आम्ही परमेश्वराची पूजा अर्चा करतो फक्त देवळातच, बाहेर गेल्यानंतर आम्हाला जसं वागायचं तसं आम्ही वागतो, त्याला आपण नुसतं पोकळ कर्मकांड म्हणतो. इस्रायलचे असे सगळे जी पातकं होती ती पातकं त्या आमोसने सगळ्या लोकांच्या समोर काढली आणि मग त्यांच्या विरुद्ध संदेश द्यायला सुरुवात केली. सुरुवातीचा संदेश होता तो आशेचा होता, परंतु नंतरचा संदेश होता तो फार निराशेचा होता. सुरुवातीचे 6 महिने त्याने खूप मोठ्या आशेने संदेश द्यायला सुरुवात केली. त्याने सांगितलं की परमेश्वर तुमच्याविषयी खूप चांगलं काही करणार आहे, तुमच्यावरती संकट आलं होतं परंतु ते प्रार्थना केलं गेले आणि त्यामुळे ते संकट टळलेलं आहे. म्हणून एकूण 5 दृष्टांत जे झाले ते आमोसचे 5 दृष्टांत आपल्याला सांगण्यात आलेले आहे. आमोसचं पुस्तक वाचत असताना हे 5 दृष्टांत तुम्ही शोधून काढायचे. त्यातील काही दृष्टांताचा मी नुसता उल्लेख करत आहे की टोळ, अग्नी, ओळंबा, पक्व फळांची पाटी आणि हातोडा धरलेला देवदूत. ह्या सर्वांमध्ये काहीतरी दडलेलं आहे बघा, की परमेश्वराने टोळ पाठवलेला आणि आत्ता तो संपूर्ण तुमचं शेतं बचिराग करणार होता. परंतु मी सांगितलं की परमेश्वरा, याकोब लहान आहे, त्याच्या हातून घडलेली चूक आहे, तू पदरात घे. आणि परमेश्वर सांगतो हरकत नाही. नंतर परमेश्वराने अग्नी पाठवला, सगळं काही तो जाळून टाकणार होता, परंतु मी प्रार्थना केली आणि परमेश्वराने ते संकट तुमच्यावरून टाळलेलं आहे. हे 2 संदेश आहेत, ते संदेश आशेचे आहेत की तुमच्यावरचं संकट टळलेलं आहे. परंतु नंतर लोकांनी बघितलं, आमोसच्या लक्षात आलं की लोकांच्या जीवनात बदल काही होत नाही, लोक आहेत तसेच राहिलेले आहेत. तेव्हा त्यांनी विनाशाचे एकूण 3 संदेश दिलेले आहेत. विनाशाचा पहिला संदेश आहे ओळंबा. आपल्याला माहीत आहे की गवंडी ज्यावेळेला भिंत उभी करत असतो तेव्हा ओळंबा धरत असतो आणि तो जो ओळंबा आहे तो जर सरळ राहिला तर ती भिंत सरळ जात आहे तसं त्याच्या लक्षात येतं आणि त्याच्यावरून त्याला समजतं की भिंत वाकडी गेलेली आहे. आमोस संदेशला सांगतो, परमेश्वर देखील तुमच्या जीवनाची भिंत उभी करत होता, परंतु ती भिंत आता वाकलेली आहे आणि म्हणूनच आता ती भिंत पुढे त्याला नेता येणार नाही, ती आता जमीनदोस्त करावी लागणार आहे. हा आहे विनाशाचा दृष्टांत. तीच गोष्ट पक्व फळांची पाटी, की मी पाटी बघितली, त्याच्यामध्ये फळं होती आणि काही फळं नासलेली होती. आता ती नासलेली असल्यामुळे संपूर्ण पाटी खराब होणार आहे, म्हणून ती नासलेली फळं आणि ती पाटी फेकून द्यावी लागणार आहे. आणि तिसरा संदेश आहे किंवा दृष्टांत आहे हातोड्याचा, की परमेश्वराचा दूत हातामध्ये हातोडा घेऊन त्या वेदीच्या पाशी उभा होता. कोणती वेदी? बेथेल ह्या ठिकाणी असलेली अन्य दैवतांची, बालमूर्तींची, त्या 2 गोऱ्यांची वेदी. ती त्या वेदीवरती तो हातोडे मारून त्याची ठिकऱ्या करणार आहे, त्याला नष्ट करणार आहे. अशा प्रकारचा संदेश आमोस संदेशाने 760 साली दिला. म्हणजे सुरुवातीला आशेचा संदेश, नंतर आहे निराशेचा संदेश. परंतु ह्या संदेशामागची भावना कोणती आहे? ह्या संदेशाच्या मागची त्यांची भावना आहे ती म्हणजे लोकांमध्ये सुधारणा झाली पाहिजे. परमेश्वर ज्या वेळेला शिक्षा करत असतो तेव्हा ती शिक्षा आपल्याला नष्ट करण्यासाठी नाही तर आपल्याला शुद्ध करण्यासाठी असते. ह्याचं माणसाने सातत्याने भान ठेवलं पाहिजे. म्हणून परमेश्वर त्याला सांगत आहे, लोकांना जाऊन सांग की तुम्ही ह्या देशातून परागंदा व्हाल, निघून चाल. परंतु शेवटी अध्याय 9 मध्ये त्याने आशेचा संदेश दिलेला आहे. तो संदेश कसा आहे की डोंगरावरून द्राक्षरस वाहताना, दुधामधाचे प्रवाह वाहताना मी पाहिलेले आहेत. त्याचा अर्थ काय आहे की डोंगरावरून द्राक्षरस वाहील, त्या ठिकाणी तुम्ही द्राक्षाचे मळे लावाल, त्यातून तिथे द्राक्षे येतील, तिथून द्राक्षरस वाहील.
त्याच डोंगरावरती मेंढ्यांचे कळप चारतील, त्यांची दूध येतील आणि अशा प्रकारे दुधामलाचे प्रवाह त्या ठिकाणी वाहतील. म्हणजे आमोस संदेष्टा, ज्या आमोस ह्या शब्दाचं नाव आहे ओझेल, त्याने कितीतरी गोष्टींचं ओझं जणू काही लोकांच्या मानेवरती लादलं की असं घडणार आहे. मात्र ते कशासाठी? तुमची वर्तणूक तुम्ही सुधारली पाहिजे, त्याच्यासाठी त्याने तो संदेश दिलेला आहे. आमोस हा मेंढपाळ होता आणि तो यहुदा देशातला होता. परंतु त्यानंतर आलेला दुसरा संदेष्टा आहे तो आहे होशेया. होशेया संदेष्टा हा शेतकरी होता. आमोस हा मेंढपाळ तर होशेया हा शेतकरी. आणि त्याने इसवी सन पूर्व 745 ते 725 ह्या काळामध्ये आपला संदेश दिलेला आहे. तो यहुदातला नसून इस्रायलमधला होता. त्याच्या पुस्तकामध्ये जर आपण बघितलं तर एकूण संदेश तो आहे तो परमेश्वराच्या प्रेमाविषयीचा आहे. आमोसच्या पुस्तकातला संदेश होता दैवी न्यायाविषयीचा, पण होशेयाच्या पुस्तकातला संदेश आहे दैवी प्रेमाविषयीचा. की आमोसने लोकांच्या जीवनामध्ये अन्याय चालल्यामुळे समाजामध्ये कशी विषमता आलेली आहे, समाजामध्ये काय घडत आहे त्याचं वर्णन केलं. पण होशेयाने काय दाखवलं? ह्या तुमच्या वागण्यामुळे परमेश्वराचं हृदय कसं रक्तबंबाळ झालेलं आहे, ते कशा प्रकारे विदीर्ण झालेलं आहे आणि दुःखी झालेलं आहे, म्हणून ते दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ह्या पुस्तकामध्ये एकूण 2 प्रकारचं प्रेम त्यांनी व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2 प्रकारचं प्रेम. एक प्रेम आहे पती पत्नी आणि दुसरा प्रेम आहे पिता पुत्र. पती पत्नीचं प्रेम व्यक्त करण्यासाठी त्याने एक सुंदर असा जणू काही दाखला सांगितलेला आहे. परंतु काही अभ्यासकांच्या मते ती घटना कदाचित संदेष्टाच्या स्वतःच्या जीवनामध्ये घडलेली असावी. परमेश्वर त्याला सांगतो, जाऊन त्या दिबलाईमच्या कन्येशी लग्न कर. दिबलाईमची कन्या, तिचं नाव गोमेर, आणि तिचं नाव ऐकता बरोबर संदेशाच्या अंगाला दरदरून घाम फुटला, कारण ती कोण होती? एक वेश्या. आणि परमेश्वर काय सांगतो? जाऊन त्या वेश्येशी लग्न कर. इथे संदेष्टा त्याला सांगत आहे की ती वेश्या आहे, कदाचित ती नंतर निघून जाईल, परंतु परमेश्वर सांगतो जा तिच्यावर लग्न कर. संदेष्टाने तिच्याशी लग्न केलं. तिला 3 मुलं झाली, 2 मुलं 1 मुलगी. 3 मुलं झाल्यानंतर परत ती आपल्या धंद्याला निघून गेली. आता संदेशा रडत रडत परत देवाकडे येतो आणि देवाला सांगतो, परमेश्वरा मी तुला सांगितलं होतं की ती नक्कीच माझ्याकडून निघून जाईल, ती नाही एकनिष्ठ माझ्याशी, तिने माझ्याशी प्रतारणा केलेली आहे, ती माझ्याकडून निघून गेलेली आहे. अशा वेळेला परमेश्वर सांगतो, तुझ्या लोकांनी काय केलं? मी तुझ्या लोकाबरोबर प्रेमाचा करार केला, त्यांना एवढं जवळ घेतलं, त्यांना जे काही पाहिजे ते सगळं दिलं, त्यांच्यासाठी एवढे मोठी अद्भुत कृत्ये केली, त्यांना इजिप्तच्या गुलामगिरीतून काढलं, त्यांना ह्या भूमीमध्ये आणलं, ही संपूर्ण भूमी त्यांच्या हातामध्ये दिली, तरी देखील माझं प्रेम ते विसरलेले आहेत आणि अन्न दैवतांच्या नादी लागलेले आहेत. म्हणजे होशेया पुस्तकामध्ये व्यभिचार हा जो शब्द वापरण्यात आलेला आहे तो व्यभिचार शब्द मूर्तीपूजेसाठी वापरण्यात आलेला आहे. दोन्हीमध्ये एकच गोष्ट आहे. कोणती एकच गोष्ट आहे? की ज्यामध्ये परमेश्वर आणि मानव ह्यांच्यामध्ये असलेला जो करार आहे त्या करारामध्ये काहीतरी अडचण आलेली आहे. माणसाने परमेश्वराशी जणू काही प्रतारणा केलेली आहे. प्रतारणा म्हटल्यानंतर तो परमेश्वरापासून दूर गेलेला आहे. आणि मूर्तीपूजेमध्ये तेच घडत असतं, व्यभिचारामध्ये देखील नेमकं तेच घडत असतं. म्हणून मूर्तीपूजा आणि व्यभिचार हे समीकरण ह्या पुस्तकामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. पती पत्नीमध्ये एकनिष्ठेचं कसं वातावरण असावं त्यासाठी. दुसऱ्या भागामध्ये अध्याय 11 मध्ये आपण विशेष करून ते वाचतो की पिता आणि पुत्र ह्यांच्यामध्ये जी प्रेमाचे नातेसंबंध असतात ते प्रेमाचे नातेसंबंध त्याने अधोरेखित केलेले आहेत. परमेश्वर कसं म्हणतो बघा, इस्रायल लहान मूल असताना मी माझ्या पुत्राला इजिप्तमधून बोलावलं, मी त्याला कडेवर घेतलं, मी खाली वाकलो, त्याला उचललं, त्याचा गालगुच्छ घेतला आणि त्याला कुरवाळलं, परंतु माझा पुत्र मात्र माझ्यापासून दूर गेलेला आहे. ही परमेश्वराच्या मनातली जी खंत आहे ती खंत होशेया संदेष्टा आपल्याला दाखवून देत आहे. त्यानंतर तिसरा संदेष्टा आहे यशया.
यशया संदेष्टाचं वैशिष्ट्य असं की जरी ह्या पुस्तकाला एकूण 66 अध्याय असले तरी देखील ह्या पुस्तकाचे एकूण 3 भाग मांडले जातात. अध्याय 1 ते 39, 40 ते 55 आणि 56 ते 66. पहिल्या भागामधील जो संदेश देण्यात आलेला आहे त्याच्यासाठी पहिला यशया असं नाव वापरलं जातं. दुसऱ्या भागामधील संदेशासाठी द्वितीय यशया आणि तिसऱ्या भागातील संदेशासाठी तृतीय यशया किंवा तिसरा यशया. तर पहिला यशया जो आहे, यशया पहिला, तो कोणत्या काळामध्ये होऊन गेलेला आहे? इसवी सन पूर्व 741 ते 701 ह्या काळामध्ये त्याने आपला संदेश दिलेला आहे. दुसरा यशया जो आलेला आहे तो 550 साली येऊन गेलेला आहे आणि तिसरा यशया जो आलेला आहे तो 500 साली येऊन गेलेला आहे. ह्याचा अर्थ असा आहे, जरी एकाच व्यक्तीच्या नावावरती हे पुस्तक असलं तरी देखील व्यक्ती मात्र 3 आहेत, काळ देखील 3 वेगवेगळ्या वेळचे आहेत आणि संदेश मात्र एकच आहे आणि तो संदेश आहे आशेचा. आशा की शेंडी तुटो पीक की पारंबी तुटो, काहीही हो, आपल्या जीवनामध्ये कितीही मोठं संकट येऊ तरी देखील माणसाने घाबरून जायचं नसतं. परमेश्वरावरची आपली आशा त्याने ढळू द्यायची नसते. तो संदेश पहिल्या भागामध्ये देण्यात आलेला आहे. परिस्थिती कशी निर्माण झालेली आहे बघा, की आता असिरियाचं जे राज्य आहे ते असिरियाचं राज्य मजबूत झालेलं आहे. नंतर मी नकाशाद्वारे ते स्पष्ट दाखवून देणार आहे काय नक्की त्या असिरियाच्या राज्याने केलेलं आहे. आणि ते एवढं बळकट झालेलं आहे त्याने येऊन इस्रायलवरती हल्ला केलेला आहे. आमोसने सांगितल्याप्रमाणे लोक बेसावध राहिले आणि म्हणूनच त्यांच्यावरती हल्ला झाला. आणि असिरियाने शोम्रोन ही इस्रायलची राजधानी उद्ध्वस्त केली. वर्ष होतं इसवी सन 721 आणि त्यामुळे तिथून आता लोक यायला लागलेले आहेत. तिथून असिरियाचे लोक इस्रायलमध्ये येऊन पोहोचलेले आहेत. तिथून आता लवकरच जेरुसलेमला येतील अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून जेरुसलेमचे लोक आता घाबरून गेलेले आहेत. काय आपलं होईल काहीच भरोसा नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. असिरिया आणि एफ्राईम ह्यांच्यामध्ये वाद आणि युद्ध निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. मेगिदो ह्या ठिकाणी ते मोठं युद्ध त्यानंतर लढलं गेलं. अशी सगळी पार्श्वभूमी आहे. अशा घाबरलेल्या लोकांना यशया संदेशा खूप चांगल्या प्रकारचा संदेश देतो आणि त्यांना सांगत आहे, भिवू नका, परमेश्वराचा दिवस जवळ येणार आहे. चांगला दिवस आहे की ज्या दिवशी कुमारी गर्भवती होईल, पुत्र प्रसवेल, त्याला इम्मॅन्युएल म्हणजे आम्हाबरोबर देव असं म्हणतील. म्हणजे परमेश्वर आमच्या बरोबर आहे ह्याची जाणीव त्यांना करून दिलेली आहे. यशया पहिला ह्याचा संदेश ह्या काळामध्ये देण्यात आलेला आहे. पार्श्वभूमी वेगळी आहे, ती लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यशया दुसराचा संदेश आहे 40 ते 55. परिस्थिती कशी होती की ह्या काळामध्ये इसवी सन पूर्व 587 ते 538 ह्या काळात लोक बाबिलोनच्या हद्दपारीत होते. त्या हद्दपारीमध्ये आता ते घाबरून गेले होते की आता आपला इथेच नाश होणार. यशया संदेशा जाऊन त्यांना समजून सांगतो, घाबरू नका, सांत्वन करा, माझ्या लोकांचे सांत्वन करा. अरण्यात ओरडणाऱ्याची वाणी ऐकू आलेली आहे की आता प्रभूसाठी मार्ग सिद्ध करा, त्याच्या वाटा सरळ करा, नीट करा, असं सर्व संदेश त्या ठिकाणी सांगितलेला आहे. म्हणजे त्याने खूप चांगल्या प्रकारे की मी तुझं नाव माझ्या तळ हातावर कोरलेलं आहे, तू माझ्या नजरेमध्ये मौल्यवान आहेस, मी तुला कधीच विसरणार नाही. हा जो सगळा संदेश आहे तो सगळा संदेश आपल्याला ह्या पुस्तकामध्ये वाचायला मिळतो की तू जलातून जाशील त्या तुला बुडवणार नाही, अग्नीतून फिरशील त्या तुला होरपळून टाकणार नाहीत. अशा प्रकारचा संदेश, खूप मोठा आशेचा संदेश त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. इतकंच नाही तर त्यावेळेला लोकांची जी दयनीय दुःखाची अवस्था झाली होती ती दुःखाची अवस्था देखील ह्या पुस्तकात वर्णन करण्यात आलेली आहे. अध्याय 42, अध्याय 49, अध्याय 50 आणि अध्याय 51-52 ह्यामध्ये परमेश्वराच्या सेवकाचा दुःख भोग स्पष्ट करण्यात आलेला आहे. ही वाचनं जर तुम्ही वाचून बघितली, अध्याय 42, अध्याय 49, अध्याय 50 आणि अध्याय 51-52, 52-53, तर 52-53 मधलं वैशिष्ट्य काय आहे बघा की त्यावेळचं जे वाचन आहे ते वाचन आपल्याकडे गुड फ्रायडेला घेतलं जातं.
कशामुळे? कारण येशूने जे दुःख भोगलं त्याची जणू काही पूर्वछाया त्यामध्ये पडलेला आहे. त्याला रूप नव्हतं, त्याला शोभा नव्हती, लोकांनी टाकलेला, व्याधीने ग्रासलेला असा तो माणूस पाहून लोक तोंड फिरवत होते. अशा प्रकारचं जे सगळं वर्णन आहे ते कोणाचं वर्णन आहे? ओरिजिनली इस्रायली लोक बाबिलोनच्या गुलामगिरीमध्ये असताना, हद्दपारीमध्ये असताना त्यांना जे काही सहन करावं लागत होतं त्याचं ते वर्णन आलेलं आहे. म्हणून तो त्या ठिकाणी त्यांना आशेचा संदेश देतो. भिवू नका, परमेश्वर तुम्हाला लवकरच मुक्त करणार आहे. आणि 550 साली एक सुंदर घटना घडली की बाबिलोनचा पराभव करणारा पर्शियाचा सायरस हा सम्राट उदयास आला आणि त्याने त्यांचा पराभव केलेला आहे. आणि आता त्यांच्यासाठी वाट मोकळी झाली. लवकरच ते लोक मायदेशी परत आले. 56 ते 66 ह्याच्यामध्ये तिसरा यशया उदयास येतो आणि तो काय नक्की संदेश देत आहे? आता लोक येऊन स्थिर स्थावर झालेले आहेत, परंतु तरी देखील त्यांच्या जीवनामध्ये मात्र खऱ्या अर्थाने आध्यात्मिकता आलेली नाही. म्हणून हा संदेश कशा प्रकारचं वक्तव्य करतो बघा. नवे आकाश आणि नवी पृथ्वी ह्यांचं स्वप्न त्याने बघितलेलं आहे की अस्वल आणि गाय एकत्र चालतील, छोटं बाळ नागाच्या बिळाजवळ खेळेल, तानथुटे बाळ फुरशाच्या बुबुळाला हात लावेल, सिंह आणि बैल एकत्र कडबा खातील. हे सगळं वर्णन कसलं आहे की कोणी कोणालाच इजा करणार नाही. आज जगामध्ये काय चाललंय बघा, एकमेकांना इजा करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग वापरले जातात, परंतु इथे कोणीच कोणाला इजा करणार नाही ह्याची जणू काही गॅरंटी देण्यात आलेली आहे. ते नवे आकाश आणि नवी पृथ्वी, त्यासाठी परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे आणि दिनात शुभवार्ता देण्यासाठी त्याने मला अभिषेक केलेला आहे. अशा प्रकारचं वक्तव्य जे त्या ठिकाणी करण्यात आलं ते नंतर येशूने नाझरेतच्या सभास्थानामध्ये वाचून दाखवलं. अध्याय 61 आणि लूकच्या शुभवर्तमानातील अध्याय 4 वचन 18 पासून पुढे. हे सर्व एवढं सविस्तरपणे अशासाठी सांगायचं, हे पुस्तक समजायला थोडंसं आपल्याला कठीण वाटतं. ही पार्श्वभूमी लक्षात ठेवायची. त्याचबरोबर त्याचा मुख्य जो संदेश आहे, आशेचा संदेश, होशेयाचा प्रेमाचा संदेश, आमोसचा न्यायाचा संदेश डोळ्यासमोर ठेवायचा. तेव्हा आपल्याला बायबलमधील संदेश ते अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येऊ शकतात. आपण अजून 2 छोट्या संदेशांचा अभ्यास करूया आणि त्यानंतर मग आपण दुसऱ्या अधिवेशनाकडे वळणार आहोत. चौथा संदेष्टा आहे मिखा संदेष्टा. मिखा संदेष्टा हा यहुदामधीलच बेथलेहमच्या जवळपास असलेल्या मोरेशेत नावाच्या गावामधील एक साधा कारागीर होता. आमोस मेंढपाळ होता, होशेय शेतकरी होता, यशया राजेशाही माणूस होता. राजेशाही माणूस अशासाठी राज दरबारामध्ये त्याला प्रवेश मिळायचा. राजाकडे जाऊन तो बोलायचा. मंदिरामध्ये देखील त्याला सहज प्रवेश मिळायचा. मंदिरामध्ये असताना त्याने ते मंदिर देवाच्या वैभवाने भरलेलं बघितलेलं. परंतु मिखा मात्र एक साधा कारागीर होता. त्याने आपला संदेश इसवी सन पूर्व 725 ते 701 ह्या काळामध्ये दिला. म्हणजे हा जो काळ आहे यशयाचा आणि मिखाचा काळ जो आहे तो समकाळ आहे असं आपल्याला दिसतं. कारण प्रसंगसुद्धा नेमका तसाच होता. आपण थोडासा नकाशा बघितलेला आहे आणि त्या नकाशामध्ये छोटंसं मी त्याचं पडछाया दाखवतो. असा हा नकाशा आपण बघितलेला आहे. 2 तुकडे हे पडलेले आहेत. इथे इस्रायलचे लोक येऊन पोहोचलेले आहेत. इस्रायलला असिरियाने हल्ला केलेला आहे. आता तिथून ते इथे जेरुसलेमकडे येणार होते. जेरुसलेमच्या लोकांनी सांगितलं आमच्यावर हल्ला करू नका, तर तिथे खाली कोपऱ्यामध्ये ह्या ठिकाणी मोरेशेत नावाचं बेथलेहम नावाचं छोटंसं गाव आहे, तिथे तुम्हाला काहीतरी मिळेल, तिकडे जा. तर ती सेना इथे ह्या दिशेने येण्याचा प्रयत्न करत होती आणि त्या पार्श्वभूमीवरती परमेश्वराने मिखा संदेष्टाला उदयास आणला. तो मिखा संदेष्टा आपल्या लोकांना सांगतो घाबरू नका. अध्याय 5 वचन 1, 2, 3 तुम्ही नुसते वाचून बघा. हे बेथलेहेम एफ्राथा, तू इस्रायलच्या सर्व वंशामध्ये कनिष्ठ आहेस असं मुळीच नाही. तुझ्यामधून मी अशा प्रकारचे एक मेंढपाळ उदयास आणीन की तो तुझ्या इस्रायली लोकांचा प्रतिपाळ करेल. ते शब्द मत्तईचं शुभवर्तमान अध्याय 2 वचन 6 ह्याच्यामध्ये परत एकदा आलेले आहेत. कोणत्या संदर्भात? पूर्वेकडचे 3 ज्ञानी लोक, मागी लोक, राजे येशू बाळाला भेटायला आले त्यावेळेला ते पूर्णत्वास गेलेलं आहे असं आपल्याला तिथे दाखवण्यात आलेलं आहे. म्हणून मिखा संदेष्टा आपल्या लोकांना आधार देतो, त्यांना समजून सांगतो. त्याला
इथे हे जे सद्गुण आहेत त्यापेक्षा एक वेगळ्या प्रकारचा सद्गुण मिखाच्या बाबतीत आहे, तो आहे करार ऐक्य. मिखाला करार ऐक्याचा संदेष्टा म्हटलं जातं. करार ऐक्याचा संदेष्टा म्हणजे त्याने आपल्या लोकांना कराराच्या ऐक्याविषयी समजून सांगितलं की जेरुसलेमचे लोक काय आणि आपण काय, आपल्याबरोबर केलेला करार एकच आहे, म्हणून आपण घाबरून जायचं गरज नाही. जरी जेरुसलेमवरती हल्ला झाला नाही, आपल्यावरती झाला तरी परमेश्वर आपल्याला वाचवेल. म्हणून मिखाच्या पुस्तकाचा सहज तुम्ही वाचन करून बघायचं. फक्त 6 अध्याय, 6वा अध्याय 8वं वचन काय सांगतं? तुझा देव परमेश्वर तुझ्यापासून काय अपेक्षितो? नीतीने वागणे, आवडीने दया करणे आणि परमेश्वरासमोर नम्र भावाने चालत राहणं. एवढंच तुझा देव परमेश्वर तुझ्यापासून अपेक्षित करतो, दुसरं काहीच अपेक्षित करत नाही. म्हणजे हे वाक्य एवढं महत्त्वाचं की अमेरिकेचे अध्यक्ष, राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर जेव्हा राष्ट्राध्यक्ष झाला तेव्हा त्यांनी हा संदेश आपला जीवनाचा संदेश बनवला की मला नीतीने वागायचं आहे, आवडीने दया करायची आहे म्हणजे लोकांवर प्रेम करायचं आहे आणि परमेश्वरासमोर नम्र भावाने चालायचं आहे. मिखा संदेशाने हा संदेश बेथलेमच्या लोकांना दिला होता. पुढे ते बेथलेम गाव केवढं प्रसिद्ध झालं ते आपणा सर्वांना ठाऊक आहे. आणि 5वा संदेश आहे सफन्या. सफन्या ह्या संदेशाला देवाच्या न्यायपरायणता म्हणजे परमेश्वराच्या न्यायाचा दिवस, डे ऑफ जजमेंट असं म्हटलं जातं. छोटंसं पुस्तक आहे, सहज तुम्ही वाचून बघा. त्याच्यामध्ये परिस्थिती कशी निर्माण झालेली आहे. इसवी सन पूर्व 640 ह्या काळामध्ये त्यांनी संदेश दिलेला आहे. 640 ते 632 ह्या काळात त्यांनी संदेश दिलेला आहे. आणि तो संदेश एवढा पॉवरफुल आहे की ऐकणाऱ्याच्या अंगाला अक्षरशः घाम फुटला. कारण परमेश्वराचा तप्त भट्टीचा दिवस आहे, काळोखाचा दिवस आहे, विलापाचा दिवस आहे, शोकाचा आकांताचा दिवस आहे असं सगळं सांगण्यात आलेलं आहे. आणि हे सर्व कशासाठी की परमेश्वर नक्कीच न्याय करण्यासाठी येणार हे समजून सांगण्यासाठी सफन्या संदेशाने आपला संदेश दिला. लोकांनी पश्चाताप करायला सुरुवात केली. त्यातील एका तरुणाचं एवढं परिवर्तन झालं की तो देवाला चिकटून राहिला. पुढे तो तरुण एक मोठा राजा बनला. त्याचं नाव आहे राजा योशिया. राजा योशियाचं एवढं मोठं परिवर्तन की तो प्रत्यक्ष त्या ठिकाणी राजाच्या गादीवरती बसल्यानंतर त्याने जेरुसलेम व्यतिरिक्त इतर सर्व ज्या वेद्या होत्या, स्थानिक धर्मस्थानं होती ती सगळी नष्ट करून टाकली आणि मंदिराचं देखील शुद्धीकरण केलं. त्या ठिकाणी पुन्हा एकदा नव्याने वल्हांडण सण साजरा केला गेला आणि लोकांमध्ये खऱ्या अर्थाने आध्यात्मिकता, धार्मिकता फुलवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे सफन्या संदेष्टा जो संदेश देतो त्याचा परिणाम कसा झाला बघा. परमेश्वर देखील वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला संदेश देत असतो. न्यायाचा संदेश, प्रेमाचा संदेश, आशेचा संदेश, करार ऐक्याचा संदेश आणि परमेश्वराची न्यायपरायणता ह्याचा संदेश आपण काळजामध्ये ठेवायचा आहे. त्याच्यावरती चिंतन मनन करायचं आहे. त्याद्वारे आपल्या जीवनामध्ये बदल करायचा आहे. तेव्हा नक्कीच संदेष्टांचे ग्रंथ आणि नियमशास्त्र मी रद्द करण्यासाठी नव्हे तर ते पूर्ण करण्यासाठी आलो आहे. त्यातील एकही काना किंवा मात्रा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील परंतु माझा शब्द मुळीच नाहीसं होणार नाही. हे प्रभू येशू ख्रिस्ताचे जे वचन आहे ते वचन नक्कीच आपल्या अनुभवास येईल.